विचार करा, आपल्यासारख्या देशात जिथे सोन्यावर लोकांचं अतोनात प्रेम आहे, तिथे चक्क पंतप्रधानांनीच नागरिकांना विनंती केली की बाबांनो, सोने खरेदी पूर्णपणे थांबवा. ऐकून थोडं विचित्र वाटतं ना? पण नक्कीच यामागे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. चला तर मग या नव्या विश्लेषणात आपण थेट प्रवेश करूया आणि पंतप्रधानांच्या या अनपेक्षित आवाहनामागचं गुपित आणि त्यामागची खरी आर्थिक स्थिती उलगडून पाहूया. 10 मे रोजी हैदराबादमध्ये झालेल्या एका सभेतून हे अत्यंत आश्चर्यकारक विधान समोर आलं. पंतप्रधानांनी देशातील जनतेला स्पष्टपणे आवाहन केलं की पुढच्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी नक्की टाळली पाहिजे. म्हणजे बघा, त्यांनी पुढे असंही म्हटलं की घरात कोणताही मोठा सण असू दे, समारंभ असू दे किंवा अगदी लग्न असलं तरीही सोने खरेदी करू नका. साहजिकच आहे, अशा प्रकारच्या कठोर आवाहनामुळे तात्काळ लोकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि देशाच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण झाली. पण खरी गोम इथेच आहे. हे आवाहन केवळ सोने खरेदी थांबवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यासोबतच आपल्या दैनंदिन सवयींमध्ये काही मोठे बदल करण्याची विनंतीही जनतेला करण्यात आली. म्हणजे कसं? तर स्वयंपाकासाठी खाण्याचं तेल कमी वापरा, पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी शक्य तिथे कारपूलिंग करा, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा, इलेक्ट्रिक वाहने जास्तीत जास्त वापरा आणि शक्य असेल तर घरूनच काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करा. आता हे सगळं पाहिलं की लक्षात येतं, या सर्व गोष्टी एका अत्यंत मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या धोरणाकडे निर्देश करत होत्या. आता वर्क फ्रॉम होम, परदेश प्रवासावर बंधने आणि इंधनाची बचत हे सगळं ऐकल्यावर साहजिकच लोकांना तात्काळ कोरोना काळातल्या त्या निर्बंधांची आठवण झाली. आणि बघता बघता संपूर्ण देशभरात अफवांचं पीक आलं. आपला देश खरोखरच एखाद्या मोठ्या अभूतपूर्व आर्थिक संकटाकडे तर वाटचाल करत नाहीये ना, की पुन्हा एकदा आपल्याला त्या कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे? हे असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला या वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन काही छुपी आर्थिक समीकरणे समजून घ्यावी लागतील. सुरुवात करूया परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हपासून. यामागचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी एक थक्क करणारी आकडेवारी बघा. 2025-26 या एकाच आर्थिक वर्षात भारताने केवळ आणि केवळ सोने आयात करण्यासाठी तब्बल 72 अब्ज डॉलर्स इतकी विक्रमी रक्कम खर्च केली आहे. हा आकडा खरोखरच डोळे विस्फारून टाकणार आहे. मागच्या वर्षाशी तुलना केली तर या खर्चात तब्बल 24% मोठी झेप पाहायला मिळतीये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त पैसा फक्त एका धातूवर खर्च करत आहोत. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण भारताच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा वाटा 5%पेक्षा जास्त आहे. आता हे सगळं सोनं येतं कुठून? तर आपण मोठ्या प्रमाणावर स्वित्झर्लंड, युनायटेड अरब एमिराती आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांकडून ते आयात करतो. आणि इथेच खरा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सर्व सोन्याचे पैसे आपल्याला फक्त आणि फक्त अमेरिकन डॉलर्समध्येच मोजावे लागतात. म्हणजे आयात होणाऱ्या सोन्याचा प्रत्येक ग्रॅम आपल्या देशाच्या तिजोरीतील मौल्यवान डॉलर्सचा साठा कमी करत असतो. आता या डॉलरच्या साठ्याला आपण देशाचं राष्ट्रीय बचत खातेच म्हणूया. सध्या भारताचा एकूण परकीय चलन साठा सुमारे 700 अब्ज डॉलर्स आहे. ऐकायला खूप छान वाटतं, पण इथे एक छोटीशी गोम आहे. या 700 अब्ज डॉलर्सपैकी 115 अब्ज डॉलर्स फक्त सोन्याच्या साठ्याच्या रूपात आहेत आणि 35 अब्ज इतर मालमत्तांमध्ये अडकले आहेत. याचा सरळ अर्थ असा की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी देशाकडे रोख परकीय चलनाची प्रत्यक्ष उपलब्ध रक्कम ही फक्त 550 अब्ज डॉलर्स इतकीच मर्यादित आहे. आणि हीच ती रक्कम आहे जी आपल्याला अत्यंत जपून वापरावी लागते. आता या संकटाला आणखी एक मोठा जागतिक पैलू आहे आणि तो म्हणजे कच्च्या तेलाचं संकट. हे डॉलरचं गणित कसं बिघडत चाललंय ते आता आपण बघूया. मध्य पूर्वेत सध्या जे युद्ध सुरू आहे त्याचा थेट आणि अत्यंत गंभीर परिणाम जगातील सर्वात महत्त्वाच्या अशा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या सागरी मार्गावर झालाय. यामुळे काय झालं? जागतिक स्तरावर ऊर्जेच्या खर्चात अचानक प्रचंड मोठी वाढ झाली. विचार करा, युद्धापूर्वी जे कच्चे तेल साधारण $65 प्रति बॅरल मिळत होतं ते आता $95 ते $100 पुढे गेलंय. आणि मध्यंतरी मार्च महिन्याच्या आसपास तर या किमतीने $120 टप्पाही गाठला होता. हा अर्थव्यवस्थेसाठी एक खूप मोठा जागतिक धक्का आहे. आता सगळा खेळ आहे तो गरजेच्या आणि चैनीच्या वस्तूंमधला. बघा, भारत आपल्या गरजेपैकी तब्बल 80% कच्चे तेल आयात करतो आणि त्यासाठी आपल्याला वर्षाला 120 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. तेल ही काही चैनीची वस्तू नाहीये, ती देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी लागणारी प्राथमिक गरज आहे. पण दुसरीकडे सोन्यासारख्या चैनीच्या वस्तूवर आपण 70 अब्ज डॉलर्स खर्च करतोय. आता तुम्हीच सांगा, जर आपण सोन्यावर असाच अब्जावधींचा खर्च सुरू ठेवला तर देशाची चाके चालवण्यासाठी आवश्यक असणारे इंधन खरेदी करायला आपल्याकडे पुरेसे डॉलर शिल्लक राहतील का? नक्कीच नाही. याच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून एक तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो
तो म्हणजे चलनावरील दबाव आणि रुपयाची घसरण. आता या सगळ्याचा आपल्या स्वतःच्या चलनावर म्हणजे रुपयावर काय परिणाम होतो? आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल फक्त डॉलर्समध्ये विकत घ्यावं लागतं. आता तेल इतकं महाग झाल्यामुळे ते विकत घेण्यासाठी आपल्याला खूप जास्त डॉलर्सची गरज भासते. अर्थशास्त्राचा अगदी साधा नियम आहे, ज्या गोष्टीची मागणी अचानक वाढते तिची किंमतही वाढते. डॉलर्सची मागणी प्रचंड वाढल्यामुळे डॉलर वधारतो आणि परिणामी आपला रुपया कमकुवत होतो. म्हणूनच विनिमय दर आता एका डॉलरसाठी चक्क 94 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. हा सगळा प्रकार एका भयानक आणि दुष्ट चक्रासारखं काम करतो. पहिलं म्हणजे युद्धामुळे जागतिक पातळीवर तेलाची किंमती वाढतात. दुसरं, हे महागडं तेल घेण्यासाठी आपल्याला जास्त डॉलर्स लागतात, म्हणून डॉलरची मागणी वाढते. तिसरं, डॉलर मजबूत झाल्याने त्याच्या तुलनेत आपल्या रुपयाची किंमत झपाट्याने घसरते. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा रुपया वेगाने कोसळत असतो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला म्हणजेच आरबीआयला यात नाईलाजाने हस्तक्षेप करावाच लागतो. आरबीआयचा हा हस्तक्षेप अगदी आपल्या एखाद्या कुटुंबासारखा असतो. जसे एखाद्या कुटुंबाचा खर्च अचानक वाढला की ते त्यांच्या आपत्कालीन बचतीमधून पैसे काढतात, अगदी तसंच आरबीआय करते. घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक काय करते तर आपल्या परकीय चलन साठ्यातून स्वतःचे अमेरिकन डॉलर्स बाजारात विकायला सुरुवात करते. यामुळे होतं काय की बाजारात डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयाला थोडा आधार मिळतो. पण दुर्दैवाने यामुळे तेलासाठी आवश्यक असलेली आपली राष्ट्रीय बचत आणखी वेगाने संपुष्टात येऊ लागते. हे सर्व मॅक्रो इकॉनॉमिक किंवा व्यापक आर्थिक घटक एकत्र केले की आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हे आर्थिक संकट टाळण्यासाठी सरकार नेमकी काय प्रयत्न करत आहे आणि लॉकडाऊनच्या अफवांचं सत्य काय आहे. या सर्व गुंतागुंतीच्या आर्थिक घडामोडी समजून घेतल्यावर हे अगदी स्पष्ट होतं की सरकार सोन्यासारख्या अनावश्यक आयातीवर तात्काळ बंदी घालण्याचा इतका आग्रह का करत आहे. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे लॉकडाऊन लागणार किंवा देशात पेट्रोल डिझेल मिळणार नाही या सर्व पसरलेल्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नाहीये. भारताकडे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2 ते 3 महिने सहज पुरेल इतका इंधनाचा सुरक्षित साठा उपलब्ध आहे. आता तुमच्या मनात कदाचित एक प्रश्न आला असेल, अहो, आपल्या देशात सोन्याची काहीच कमी नाहीये. भारतीय कुटुंबे आणि मंदिरांमध्ये आधीपासूनच तब्बल 50,000 टन सोनं नुसतं पडून आहे. बापरे, हा आकडा खरोखरच अविश्वसनीय आहे. पण दुर्दैवाने सरकार या अवाढव्य सोन्याच्या साठ्यावर कोणत्याही प्रकारे अवलंबून राहू शकत नाही आणि याचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि तांत्रिक कारण आहे. लोकांच्या घरात आणि तिजोरीत जे सोनं पडून आहे त्याची एकूण किंमत सुमारे $10 ट्रिलियन इतकी प्रचंड आहे. $10 ट्रिलियन हा आकडा इतका मोठा आहे की अमेरिका आणि चीन हे 2 देश वगळता जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या एकूण GDPपेक्षा ही संपत्ती जास्त आहे. एका अर्थाने बघायला गेलं तर आपल्याकडे जगातील सर्वात मोठी खाजगी संपत्ती आहे, पण ती अशीच पडून असल्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी पूर्णपणे निष्क्रिय आहे. ही प्रचंड खाजगी संपत्ती असली तरी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती सरकारच्या दृष्टीने फारशी उपयोगाची ठरत नाही. कारण जरा विचार करा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे मोठे बॅरल्स खरेदी करण्यासाठी तुम्ही सोन्याच्या बांगड्या किंवा गळ्यातील हार देऊन कसं चालेल? तिथे फक्त आणि फक्त डॉलर्स चालतात. म्हणूनच नवीन सोनं विकत घेण्यासाठी देशाचे मौल्यवान डॉलर्स परदेशात पाठवण्यापासून जनतेला रोखणे हाच सरकारपुढील एकमेव आणि अत्यंत व्यावहारिक पर्याय उरतो. आता गणिताचा विचार केला तर हे अगदी स्पष्ट आहे, पण मानवी मानसशास्त्र खूप गुंतागुंतीचं असतं. आता देशाची संपूर्ण आर्थिक रणनीती एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक प्रश्नावर येऊन थांबते. देशाचे आणि अर्थव्यवस्थेचे भविष्य वाचवण्यासाठी नागरिक खरोखरच आपली सोन्याची सर्वात जुनी आणि खोलवर रुजलेली सांस्कृतिक आवड बाजूला ठेवून हा मोठा त्याग करायला तयार होतील का? हा असा प्रश्न आहे ज्याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा.